कोरडवाहू शेती परवडत नाही अशी ओरड नेहमी सगळीकडे होते, पण या शेतीला पूरक व्यवसाय केल्यास नफ्याचं गणित नक्की जमवता येतं। ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वरुड गवळी गावच्या रामकृष्ण शिंदे यांनी। 30 एकर कोरडवाहू शेतीला त्यांनी म्हैस संगोपनातनं पूरक व्यवसायाची साथ दिली आहे। त्यामुळे शेतीला खताच्या सोयीबरोबरच दुधाचं रोख उत्पन्नही मिळतंय। आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या वरुड गवळी गावी जाणार आहोत। वरुड गवळी गावात रामकृष्ण शिंदे कुटुंबाची 30 एकर शेती आहे, पण ही सगळी शेती कोरडवाहू पावसाच्या भरवशावर। त्यामुळे या शेतीला पर्याय शोधण्याचा प्रयत्न शिंदे करत होते। त्यांच्या गावापासून हिंगोली शहर जवळच असल्यानं त्यांनी शहरात दुधाची विक्री करण्यासाठी दूध उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला। 5 वर्षांपूर्वी त्यांनी एक म्हैस घेऊन व्यवसायाला सुरुवात केली। आज त्यांच्याकडे 6 म्हशी असून त्यापासून शिंदेंना महिन्याकाठी अंदाजे 15 ते 18 हजार रुपयांचा नफा मिळतोय। आम्ही एक म्हैस घेतली। एका म्हशीपासून कमीत कमी 5 लिटर दूध निघायचं आणि त्या दुधापासून आम्ही कसा तरी घरपरपंच दाखवायचा। आणि त्याच्यानंतर थोड्या कालांतरानं काहीतरी दिवसाच्या नंतर आम्ही हा म्हशीचा व्यवसाय वाढवत गेलो। आज आमच्याकडे 6 म्हशी आणि एक गाय आहे। असं याचं मिळून 30 लिटर दुधाचं उत्पन्न मिळते आणि दुधाच्या उत्पन्नापासून कमीत कमी आम्हाला 900 रुपये रोज या हिशोबाने चालतो। आणि त्यामध्ये ढेप ही 300 रुपयाची ढेप लागते। 600 रुपये निव्वळ उत्पन्न खर्च ते आमच्या घर खर्चासाठी चालतो आणि कोणत्याही प्रकारचा चारा वैरण हे आम्हाला विकत घ्यायची गरज नाही। त्याच्यामुळे आमची शेती आता भरपूर पिकत आहे। कोरडवाहू शेतीला पर्याय म्हणून रामकृष्ण शिंदे पत्नी आणि कुटुंबियांच्या मदतीनं 6 म्हशी आणि एका गायीचं संगोपन करतात। आज त्यांना दररोज दुधाचं किमान 30 लिटर उत्पादन मिळतं। याची विक्री ते 30 रुपये लिटरच्या दरानं करतात। यापासून त्यांना 900 रुपयांचं उत्पन्न मिळतं। यापैकी दररोज 400 रुपयांचा खर्च वगळता 500 रुपयांचा नफा मिळतोय। एकर शेती होती, पण ती पाण्याखाली नव्हती, पूर्ण कोरडवाहू होती। त्यामुळे आम्हाला ती काही परतेल खाईना। त्यानंतर आम्ही हा म्हशीचा व्यवसाय सुरू केला। त्या म्हशीपासून आम्हाला खूप फायदे होऊ लागले। त्यापासून शेणखत मिळते आणि त्यामुळे आम्हाला दुसरे खत विकत आणायचं काम नाही। त्यानंतर आमचा पैसा असतो। दुधाचा धंदा कुणीही केला तर त्याच्यासाठी फार उपयोगी पडेल। गेल्या काही वर्षात शिंदे कुटुंबानं मोठी प्रगती केली आहे, पण कधी काळी भूमीहीन असलेल्या या कुटुंबाची मथुराबाई शिंदेंच्या कष्टामुळे मोठी प्रगती झाली। दिगंबर आणि मथुराबाई शिंदेंनी कष्ट करून 30 एकर कोरडवाहू शेती खरेदी करून ठेवली होती। या शेतीला आज पूरक व्यवसायाची जोड देऊन मुलांनी यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे। लय कष्ट केले, हे कष्ट करून त्याचं फळ मिळालं। आमचे मुलं चांगले निघले म्हणून आम्हाला बहुत आनंद झाला। हेच आमचं एवढंच म्हणणं आहे की एवढंच चाला आणि एवढंच राहा म्हणून याच्यातच आम्ही आभार आहोत। ते आम्हाला त्याचं काहीच अंतकरणात दुःख नाही, लय समाधानी वाटतं। म्हशीचा धंदा चांगला सुरू केला आहे, त्याच्यानं आम्हाला पैसा भरपूर मिळतो। त्याचा आम्हाला बरेच आनंद आहे। चट घरदार सर्व धकतंय, सगळे याच्यानं समाधानी आहे। कोरडवाहू शेतीला दूध व्यवसायाचा चांगला पर्याय शिंदे कुटुंबानं निवडलाय। म्हशींपासून मिळणाऱ्या शेणाचा वापर खत म्हणून केला जातो। त्याचा शिंदेंच्या शेतीला चांगला फायदा होतोय। कारण जर म्हशीच्या दूध व्यवसाय करत बसले तर सर्वांसाठी फायदेशीर आहे। आणि विशेष म्हणजे आमच्याकडे हिंगोली मार्केट जवळ असल्यामुळं सर्वांसाठीच विना खर्च असा उपयुक्त व्यवसाय आहे। कारण की याच्यामध्ये डबल व्यवसाय आहे, शेतीसाठी शेणखत आणि व्यवहारासाठी पैसा हा दोन्ही मिळतो। शेतीबाडी काही नव्हती, थोडी 2 एकर शेती घेतली। शेतीत 2 एकरापासून बरंच धंदा केला, त्याच्यापासून बहुत चांगली कमाई करणारी निघली। त्यानं म्हशीचा यावर वाढला, याच्यापासून फार एका जागी राहिली, फार उत्तम आमदानी मिळाली। शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध धंदा अतिशय फायद्याचा ठरतोय। त्याचा शेतीला दुहेरी फायदा होतोय। दूध धंद्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळतं, तर शेणखतामुळे शेती पिकाऊ होते आणि खर्चही कमी होतो। त्यामुळे शिंदे कुटुंबियांप्रमाणे मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी शेतीपूरक दूध व्यवसायाकडे वळणं जास्त फायद्याचं ठरणार आहे। गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, हिंगोली।